अस्सलामुअलैकुम प्यारे बच्चों। आज हम मराठी का सबक पढ़ेंगे। सबक का नाम है पाठ क्रमांक 15 वाढ दिवस यानी सालगिरह। वाढ दिवस कहते हैं सालगिरह को। सालगिरह, ठीक है। अब देखिए सबक। सबक क्या बता रहे हैं, मैं पढ़ रहा हूँ, आप भी अपने दिल ही दिल में दोहराइए। वाचा, वाचा यानी पढ़िए। बाई वर्गात आलिया यानी टीचर क्लासरूम में आए, त्यांनी वर्गाकडे एक नज़र टाकली। उन्होंने जमात की तरफ एक नज़र देखी। समोरच्याच बाकावर रमेश बसला होता, यानी सामने की बेंच पर रमेश बैठा हुआ था। दररोज शाळेचा गणवेश घालणारा रमेश आज रंगीत कपडे घालून आला होता, यानी रोज़ाना स्कूल यूनिफॉर्म में ड्रेस में आने वाला रमेश आज रंग बिरंगे कपड़े पहनकर स्कूल आया था। आज रमेशचा वाढदिवस, आज रमेश की सालगिरह हे बाईंनी ओळखले, ये टीचर को मालूम हो। बाईंनी रमेशला पुढे बोलावले। टीचर ने रमेश को आगे बुलाया। बाई म्हणाल्या, टीचर कहने लगी, मुलांनो, आज रमेशचा वाढदिवस आहे, आपण त्याला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया। बच्चों, आज रमेश की सालगिरह है, हम ताली बजाकर उसे मुबारकबाद पेश करेंगे या मुबारकबाद देंगे। सर्व मुलांनी रमेशला शुभेच्छा दिल्या। सभी बच्चों ने रमेश को मुबारकबाद दी। ये देखिए, यहाँ पे बाई है, टीचर और ये रमेश है, और सब बच्चे ताली बजाकर, ये सब पूरे क्लासरूम के बच्चे रमेश को ताली बजाकर मुबारकबाद दे रहे हैं। ठीक है, अब देखिए आगे। आपला वाढदिवस साजरा झाला की आपल्याला आनंद वाटतो, यानी हमारी सालगिरह की तकरीब मनाई जाए तो हमें खुशी महसूस होती है। पण तुम्ही इतरांचे वाढदिवस साजरा करता का? यानी आप दूसरों की सालगिरह मनाते हैं क्या? यानी दूसरों की सालगिरह करते हैं क्या? बाईंनी विचारले, यानी बच्चों से पूछने लगे टीचर ने कि आप लोग करते हैं क्या सालगिरह? वर्गातील बहुतेक मुलांनी होय म्हणत हात वरती केले। सब बच्चों ने, तकरीबन बच्चों ने क्लास में हाथ उठाकर हाँ ये बाई को जवाब दिया। यह कहा। बाई रमेशकडे बघून म्हणाल्या। टीचर ने रमेश को देखकर कहा, रमेश तू सांग बरं, कोणाचा वाढदिवस साजरा केलास ते? रमेश की तरफ हाथ उठा के यानी देखकर बाई बोलने लगे, यानी टीचर बोलने लगे, रमेश ज़रा बताइए तो आपने किसके सालगिरह की तकरीब या सालगिरह मनाई? रमेश म्हणाला, आई बाबा दरवर्षी आमचे। रमेश बोलने लगा, मम्मी पापा यानी मेरे माँ बाप यानी मेरे वालिदैन हर साल देखिए, अब हर साल यानी वाढदिवस आनंदात साजरा करतात, यानी उनका जो बर्थडे होता है मेरे अम्मी अब्बा का, तो हम लोग जो है ना उनका बर्थडे, उनकी सालगिरह की तकरीब बड़े शान और शौकत से करते हैं। ये देखें यहाँ पे रमेश के मम्मी, ये पापा और ये मम्मी, और ये रमेश और दूसरे सारे उसके भाई बहन बोलिए या रिश्तेदार, वो है ना उनके मम्मी पापा का बर्थडे सालगिरह कर रहे हैं। ये बर्थडे केक, हाँ
अब आइए आगे। वाढदिवस आनंदात साजरा करतात, ते आम्हाला भेट वस्तू देतात। यानी हमारे वालिदैन, मेरे माँ और बाप हमें भेट वस्तू देतात, यानी तोहफा देते हैं। माझ्या बाबाचं बालपण गरिबीत गेले, यानी मेरे वाली साहब, मेरे बाबा का जो बचपना है वो एकदम गरिबी में गया। त्यांच्या बालपणात त्यांचे वाढदिवस कोणी साजरा केले नाहीत। जब वो छोटे थे तो उनकी सालगिरह किसी ने नहीं मनाई। या वर्षी मी आणि ताईने ठरवले, इस साल मैंने और मेरी बड़ी बहन ने ये तय किया, आपण बाबांचा वाढदिवस साजरा करायचा। हमने तय किया कि अब बाबा की सालगिरह की तकरीब हम मनाएंगे। माझ्या ताईनंच नियोजन केले। मेरी बड़ी बहन ने ही पूरा टाइम टेबल बनाया, मनसूबाबंदी की। तिने केक आणला, उसने केक को लाया। मी छानसं भेट कार्ड तैयार केले और मैंने एक विजिटिंग कार्ड यानी बर्थडे कार्ड मैंने या तोहफे में एक कार्ड जो दिया जाता है वो तैयार किया। दोघांनी मिळून घरात सजावट केली। दोनों ने मिलके घर को सजाए। आम्ही बागेतल्या फुलांचा छान गुच्छ तैयार केला। हमने बाग के फूलों को लाकर उसका एक गुलदस्ता तैयार किया। आम्ही बागेतल्या फुलांचा छान गुच्छ तैयार केला। आईने बाबांचा आवडीचे पदार्थ केले। हमने बाग के फूलों को लाकर एक गुलदस्ता तैयार किया। इतना ही नहीं, माँ ने यानी अम्मी ने हमारे क्या किए, बाबा के जो पसंद की ग़िज़ा थी या खाना था वो बनाए। आम्ही सर्वांनी बाबांचा वाढदिवस आनंदात साजरा केला और हम सब ने मिलकर उनकी सालगिरह की तकरीब को अच्छे से खुशी से मनाया। बाबांना आमचं कौतुक वाटलं। बाबा को यानी हमारे वाली साहब को बड़ी खुशी हुई और हमारे कौतुक हुआ। कौतुक यानी एक फ़ख्र हुआ, हमको फ़ख्र करने लगे हमारे वाली साहब हम पर। वाढदिवस बाबांचा झाला और सालगिरह बाबा की हो गई, पण बक्षीस मात्र आम्हा दोघांना मिळालं। वाली साहब का हमारे सालगिरह हुई, लेकिन हमें तोहफा मिला, हम दोनों को यानी मुझे और मेरी बड़ी बहन को। बाई म्हणाल्या, मुलांनो, रमेश आणि त्याचा ताईने त्यांचा बाबांचा वाढदिवस किती छान साजरा केलं। हाँ, अब बाई बोलने लगी, देखे बच्चों, आपने रमेश और उसकी बड़ी बहन ने उनके वाली साहब की सालगिरह कितने अच्छे से मनाई। बाई ने रमेश से कौतुक केले और बाई ने क्या किया, रमेश की तारीफ़ की। इस तरह से यहाँ हमारा सबक ख़त्म हुआ। अब देखिए सवाल जवाब की तरफ, प्रश्न उत्तर की तरफ। प्रश्न उत्तर काय आहे ते बघा। स्वाध्याय मतलब याचा अर्थ स्वतः अध्याय। तुम्हाला स्वतः किती समजलं ते त्याचे जे आहे ना, हा प्रश्न आहेत त्यांचे उत्तर दिल्यानंतर हे कळते की स्वतः किती अध्ययन झालं, तुम्हाला किती समजलं। पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे सांगा व लिहा। अगोदर सांगायचं नंतर लिहायचं। काय लिहायचं? हा पहिला प्रश्न आहे, आज रमेशचा वाढदिवस आहे हे बाईने कसे ओळखले? बघा, रमेशचा वाढदिवस आहे हे बाईने असे ओळखले की रमेशने नवीन कपडे घातले होते, म्हणून बाईने ओळखले। ठीक आहे। आता नंतर दुसरा प्रश्न आहे, रमेशचा वाढदिवस साजरा करण्याची बाईंनी काय केले? रमेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाईंनी वर्गात
मुलांना सांगितलं, टाळ्या वाजवून रमेशला शुभेच्छा द्या. नंतर प्रश्न तिसरा आहे, वाढदिवस साजरा केला म्हणजे मुलांना काय वाटते? वाढदिवस साजरा केला की मुलांना आनंद वाटतो या आनंद वाटते. वाढदिवस साजरा करण्याबद्दल बाईंनी कोणाला प्रश्न विचारला? वाढदिवस साजरा करण्याबद्दल बाईंनी रमेशला प्रश्न विचारला. अब ऊ का प्रश्न है, देखिए ऊ प्रश्न, रमेश ने बाईंना वाढदिवसाला काय तयार केले? रमेश ने बाबांचा वाढदिवसाला काय तयार केले? यानी रमेश ने वाली साहब के सालगिरह के टाइम पे क्या तयार किया? हाँ, बागेतले फूल घेऊन त्यांनी काय तयार केले? बघा इथे दिलेले आहे, बागेतल्या फुलांचा छान गुच्छ तयार केला. दे बघा यहाँ दिया हुआ है, ये देखिए, बागेतल्या फुलांचा छान गुच्छ तयार केला. अब आइए ऊ का प्रश्न, वाढदिवसासाठी ताईने काय आणले? यानी सालगिरह के लिए बड़ी बहन ने क्या लाया? अब देखिए बड़ी बहन ने क्या लाया? हाँ, क्या लाए उन्होंने? अब देखिए, हाँ, केक, यानी क्या लाए उन्होंने? केक. देखिए यहाँ लिखा हुआ है केक, तो हमने जवाब ढूंढ के निकाला है. तो अब केक आणला. तो अब यहाँ पे देखिए ताईंनी काय आणलं दिया हुआ है, वाढदिवसासाठी ताईंनी केक, केक, केक आणलं. काय आणलं? केक. ताईंनी केक आणलं. इस तरह से यहाँ हमें लिखना है ये. अब तुमच्या मनाने उत्तरे सांगा, यानी आपके हिसाब से जवाब दीजिए. तो मतलब आपको सोचकर विचार करके जवाब देना होगा. तुमच्या घरी कोणाचे वाढदिवस साजरे करतात, कसे करतात, यानी आपके घर में किस किस की सालगिरह मनाई जाती है और कैसे मनाई जाती है, इसके बारे में आप खुद लिखें. इसका जवाब अपने तौर पे कोशिश करें. हाँ, तुमच्या शाळेत वर्गात तुमचे वाढदिवस साजरे करतात काय, कसे करतात? यानी आपके स्कूल में या क्लास में, जमात में आपकी कभी सालगिरह मनाई गई क्या? तो अगर मनाई गई है तो कैसे मनाई गई, किस तरह मनाई गई, वो लिखिए. हां, तर तुमचं वाढदिवसासंबंधी हे 2 प्रश्न आलेले आहे. तुम्ही स्वतः याचे उत्तरे लिहून पाठवा. आता बघा नंतर खालील शब्दसमूह वापरून वाक्य लिहा. याचा अर्थ असा आहे की हे वाक्य प्रचार दिलेले आहे, यातून नवीन वाक्य तयार करायचे आहे. अगोदर आपल्याला याचा अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. अर्थ माहीत झाल्यानंतरच आपण नवीन वाक्य तयार करू शकतात. म्हणून आनंद वाटणे, खुश होणे, याचं असं उत्तर लिहू शकतात की गावातून माझी आजी मुंबईमध्ये आली तर मला आनंद वाटले. साजरा करणे, साजरा करणे म्हणजे त्याला असं म्हणतात एक गोष्टीचा आनंदाचा कार्यक्रम करणे. माझ्या बाबांचे वाढदिवस आम्ही लोकांनी साजरा केला. कौतुक करणे, प्रशंसा करणे, तारीफ करणे कोणाची, या संबंधी. मी वर्गात प्रथम आलो म्हणून माझे आई वडिलांनी माझे कौतुक केले. टाळ्या वाजवणे, टाळ्या वाजवणे याचा खुशी प्रकट करणे, आनंदाचा
आनंद प्रकट करणे याचा अर्थ असतो. हां, आमच्या घरी माझे मामा अचानक आले. त्यांचे स्वागत आम्ही टाळ्या वाजवून केले. आणि हे बघा, प्रश्न चौथा, वाचा हे शब्द असेच लिहा. तर याचं असं आहे की वर्गात सर्वांना टाळ्या, शुभेच्छा, या वर्षी कौतुक, बक्षीस, हे शब्द असेच लिहायचे आहे. तर हे बघून तुम्ही काय करा, अनुलेखन करा याचं. हेच प्रश्न, हेच उत्तर आहे असे समजून करा तुम्ही. हे समजलं तुम्हाला? नंतर शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5. तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा करतात ते सांगा. हे पण स्वतःहून उत्तर लिहायचे आहे. उत्तर आहे ते, स्वतःहून विचार करून लिहा ते. तुमचे वाढदिवस याचा अर्थ असा है कि आप अपनी सालगिरह कैसे मनाते हैं, ये खुद से लिखिए. ठीक है, चलिए, अपना ख्याल रखें. अल्लाह हाफिज़. नंतर हे बघा, आता सध्या तुम्हाला आणखी एक सांगतो गोष्ट. हे एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे, ते आपण वाचूया. नंतर हे आपलं खुदा हाफिज सांगूया. हे बघा, वाचा याचा अर्थ असा आहे, वाचा याचा अर्थ हे आपल्याला अपने को पढ़ना है समजो. आमचा शेजारी शिंदे आजोबाचं घर आहे. त्यांचा मुलगा परगावी नोकरी करतो. आजोबा व आजी गावीच राहतात. यानी हमारे पड़ोस में शिंदे नाम के शेजारी शिंदे आजोबा यानी शिंदे दादा का एक घर है. अब उनका लड़का दूसरे गांव में नौकरी करता है. आजोबा व आजी गावीच राहतात, यानी गांव में ही रहते हैं, दादा और दादी. आजोबा सामान आणायला मार्केटमध्ये गेले की एखादी तरी गोष्ट विसरतात. यानी दादा कुछ लाने के लिए मार्केट में गए तो वो कुछ ना कुछ भूल जाते हैं. आजींनी ती वस्तू लगेच हवी असते. अब दादी को वो चीज़ जभी चाहिए होती है. आजोबा मला हाक मारतात आणि विचारतात, देतोस का रे मानून. मी पळत जाऊन त्यांची वस्तू आणून देतो. देखिए, अब वो दादी को तो वो चीज़ फ़ौरन चाहिए होती है, तो दादा मुझे आवाज़ देते हैं, तू ला के देगा क्या वो मुझे चीज़, ऐसा बोल के मुझे वो आवाज़ देते हैं. आजीला पडीवरचा वस्तू काढून द्यायचं काम माझंच असतं. देखिए, यानी दादी को जो चीज़ है ना ला के देने का काम वो मेरा ही होता है. आजोबांना रात्रीचं डोळ्यांनी कमी दिसतं. यानी रात में दादा को कम दिखता था, म्हणून आजोबा मला बऱ्याच वेळा हाक मारतात. इसलिए वो कई मर्तबा मुझे आवाज़ देते थे. मी त्यांना मदत करतो और मैं उनको मदद करता था. अब देखिए आगे. आई बाबा बाहेर गेल्या मला याच आजी आजोबांचा आधार असतो. यानी माँ बाप मेरे बाहर गए वालदेन, तो मुझे इन्हीं दादा दादी का सहारा रहता है या होता है. आजी मला खूप छान छान गोष्टी सांगतात, तर आजोबा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगतात. ते ऐकताना मला खूपच मजा येते. एखादे गणित सुटले नाही किंवा शब्दांचा अर्थ समजला नाही तर मी आजोबाकडे जातो. देखिए, और क्या करते हैं दादा, मुझे अपनी बचपन की कहानियाँ सुनाते हैं. इतना ही नहीं, और मुझे वो सुनकर बड़ा मज़ा भी आता है. और इसी के साथ वो यानी रियाजी के हिसाब किताब की कुछ मिसालें हों या अल्फाजों का कोई मतलब नहीं समझ में आया, उसके मानी नहीं समझ में आए, तो मैं दादा के पास जाता हूँ. आजोबा बाहेर गेले की आठवणीने माझ्यासाठी खाऊ आणतात. दादा अगर बाहर गए तो वो कुछ मेरे लिए खाने को लाते हैं. आमच्या गल्लीतले सगळे मला शिंदे आजोबाचंच नातू समजतात.
हाँ, हमारे गली के रहने वाले लोग सभी मुझे शिंदे दादा का क्या समझते हैं, पोतरा ही समझते हैं। इस तरह से यहाँ ये छोटी सी कहानी खत्म हुई। अब आगे देखिए, आगे देखिए। खालील परमाने विविध आकारांची रंगांची भेट कार्डे तयार करा. विविध सण वाढदिवसांच्या दिवशी आपल्या मित्र मैत्रीणींना भेट दिया। देखिए इस तरह से ये जो 2 कार्ड दिए हुए हैं, ऐसे कार्ड आप तैयार कीजिए। और तैयार करने के बाद ये कार्ड कब मुख्तलिफ़ किस्म के जो त्यौहार मनाए जाते हैं, सालगिरह मनाई जाती है, उसके तौर पे तोहफे के तौर पर ये तैयार करके